चला आज ना आपल्याला मच्छी फ्राय बनवायची. पण तो मासा कुठला आहे माहिती आहे का? तर तो आहे बांगडा. आणि हा मासा ना फक्त याचं फ्रायच बनवतात. रस्सा किंवा असं पातळ भाजी नाही बनवत त्याची. तर आज मला ना बनवायचे बांगडा फ्राय. तर चला जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर माशासाठी लावण्यासाठी ना मी रवा, तांदळाचं पीठ आणि चिकन मसाला, आपला घरचा मसाला, मिरची पावडर सर्व काही एकत्र केले, धना पावडर, सर्व मसाले मी एकत्र केले. आणि आता मला ना ते माशांना लावायचे. तर त्यासाठी ना मी अगोदर एक लिंबू घेतलं आहे. आणि मी अगोदर लिंबू त्या मसाल्यामध्ये मी ओला मसाला केलाच नाही, मला अगदी वरणच चोळायचं आहे. आता हे लिंबू ना मी छान असं त्या माशांना चोळून घेणार आहे. त्या माशाला सर्व चिरा पाडलेत ना त्यामध्ये त्याचा आंबटपणा जाईल आणि मस्त असे माशांमध्ये गेल्यानंतर आपण वरनं त्याला मसाला चोळणार आहोत. तर ना 1 किलोमध्ये फक्त 5 मासे आलेत आणि मासे चांगले मोठे मोठे आहेत. तर असं छान प्रकारे मी त्याला ना मस्त असं ते सर्व काही मसाला लावून घेते आणि आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे. तर आता मी कढाई-बिढाईमध्ये नाही, तर मी आता तव्यामध्येच तळून घेणार आहे. तर छान असं सर्वीकडं लावून घेते आणि आपल्याला बघा आता हे तेलामध्ये तळायचे आहेत. तर याचा काही रस्सा वगैरे काही केलेलं नाही आणि छान कडक-कडक होतात मस्त. आणि याचा रस्साच करत नाही, याचं फक्त फ्राय आणि फ्रायच असते. तर चला आता मी सर्व माशांना लावून घेतला आहे मसाला आणि आता मी तेल टाकून छान परतून घेते. तर खरंच सांगायचं म्हणजे आपल्याला यातल्या जाती माहिती नाहीत माशांच्या. तर आपले एक मैत्रीण आहे वैशालीताई. तर त्यांचं ना एक मैत्रीचा कट्टा म्हणून चॅनल आहे. त्या चॅनलवरती इतक्या साऱ्या माशांच्या रेसिपी असतात ना, खूप म्हणजे खूप. आणि त्यांना नावं पण माहिती, कारण त्या मुंबईला असतात आणि तिकडे एकाहून एक प्रकारचे मासे मिळतात. तर आपल्याकडं म्हणजे मोजकेच असतात. आपल्याला इतके जाती पण माहिती नाही खरं तर. असतील पुण्यामध्ये भरपूर, पण आपल्याला नाही सांगता येणार इतक्या. कारण आपल्याकडं सहसा चिकन, मटनच जास्ती चालतं. त्यामुळे एवढं काही सांगता येत नाही. तर बघा आता 5 पीस आहेत ना, तर मी 3 अगोदर टाकले, 3 तळून घेते आणि नंतर हे 2, कारण त्यात दाटे होणार आणि मासा म्हटलं की त्याला भरपूर तेल लागतं. तर आता बघा मी ती पलटी करून घेते आणि अजून काही ते इतके छान पण नाही गरम झाले, त्यामुळे मी हातानंच ते पलटी केली. आणि आमच्याकडे ना नदीचे मासे असतात, हे सहसा चिलापी. तर तेच जास्ती चालतात इथं. आता इतर माशांचं आपल्याला माहितीच नसतं, कोणत्याला काटे असतात कोणत्याला नाही. आणि खरं तर ना हे मासे लोकं पकडायला जातात समजा हे समुद्रात, ते किती किती दिवसांनी येतात. मग ते मासे काय थोडेच ताजे असतात का? आणि तिकडून पुन्हा आपल्याकडे येतात. म्हणजे ते मासे बरेच चांगलेच 4-5 दिवसाचे तरी होत असतील. पण चिलापी हा मासा किंवा आमच्या नदीचे जे मासे, खेकडे असतात, ते अगदी जिवंत असतात आणि ते खायला पण बरे वाटतात आणि छानच वाटतात. आता जरी आपण कोकणात जरी गेलो ना, तरी तिथंसुद्धा असं नाही की ताजेच मिळालेत. अहो ते पण आणायला वेळच लागतो त्यांना. ते काही लगेच पकडल्या घेऊन येतात का थोडेच? नाही. पण चला असो. पण आता हे सुद्धा कसे आहेत माहिती नाही. आपण माशांच्या दुकानातूनच आणलेले. आणि बघा आता छान असं 3 माशांची मस्त फ्राय झाली आणि आता आपल्याला राहिलेले उर्वरित 2 टाकायचेत. तर छान शिजलेत, कारण माशाला वेळ नाही लागत, इतकं पटकन शिजतात ते. आणि मस्त अगदी कुठेही त्याचं असं म्हणजे चिकटले नाही किंवा काहीच नाही आणि खूपच छान झालेत. तर आता हे राहिलेले सुद्धा 2 मी मस्त असे परतून घेते आणि छान कडक करते. तर तुमच्याकडे करतात का असे मासे? आमच्याकडे बघा हे असे बनवतात आणि शक्यतो चिलापीच असते. हे क्वचितच असतात, कधीतरी आणतो आम्ही. तर आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.